DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। समस्त आदिवासी समाजाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तात्काळ अर्ज दाखल करून समाजातील असंतोष मांडला आहे। आदिवासी समाजाचे म्हणणे आहे की सध्या बंजारा व धनगर समाज हा आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ही मागणी असंविधानिक असल्याचे सांगत आदिवासी समाजाने याला कडाडून विरोध दर्शविला आहे। याच पार्श्वभूमीवर काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिवासी समाजावर जातीवाचक अशब्द आणि महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। इंस्टाग्राम अकाउंटवरून आदिवासी समाजाबद्दल अवमानकारक रील्स तयार केल्याचा आरोप अर्जात दाखल करण्यात आला आहे। या प्रकारामुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून महाराष्ट्रातील वातावरण बिघडू नये म्हणून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच या व्यक्तींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंतीही करण्यात आली आहे। आदिवासी आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये आपण बंजारा समाजाचे सोहम 99 पवार व मनीष राठोड यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांनी समाजाच्या विरोधात वक्तव्य करून एक आदिवासी समाजाचं मन दुखावलेलं आहे। तर याच्या अनुषंगाने कोणीही परत असा प्रयत्न करू नये की आदिवासी समाजाला ठेच पोचेल अशा वक्तव्य करू नये। त्याच्यावर रितसर आम्ही कारवाई करू, कोणत्याही प्रकारचं वक्तव्य आम्ही सहन करणार नाही। तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आरक्षणाच्या विरोधात, तर आमच्या आदिवासी समाजाचं एकच म्हणणं आहे की आम्ही कोणत्या समाजाला नावं ठेवत नाही, कोणाचे उल्लंघन करत नाही। तर आमच्या पण समाजाबद्दल कोणाला बोलायचा अधिकार नाही। जे तुमचं काम आहे संविधानिक पद्धतीचं ते तुम्ही करावे, पण आमच्या समाजाचं नाव न घेता ते करावे अशी आमची विनंती। जो कोणी आमच्या समाजाचं नाव घेईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू व कोणत्याही प्रकारचं वक्तव्य आम्ही सहन करणार नाही, याची सर्व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर गारेसह गणेश लहामटे, इगतपुरी। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।